हॅलो एव्हरीवन. आज आपण भेटणार आहोत सीएसकेला. सीएसकेला म्हणजे छत्रपती संभाजी किंग्स. मोठी फ्रँचायझी आहे, मोठं नाव आहे, खूप सारे चांगले प्लेयर्स या टीम मध्ये देखील आहेत. तर आपण भेटूया सरळ सरळ सीएसकेच्या कोनरना. विजय मुंडे सर, आपलं खूप खूप स्वागत. Thank you very much for inviting me for this podcast. माय प्लेजर सर. सर, सुरू करूया आपण पॉडकास्ट. मला खरं जाणून घ्यायचं सर्वात प्रथम, यंदाच्या वर्षी एमसीए आम्ही असं डोक्यात घेतले की आपले ओनर्स लोकांना जास्तीत जास्त पोहोचू देत, लोकांपर्यंत तुमचं काम पोहोचायचं, तुम्ही काय कुठल्या क्षेत्रात आहात ते आपण जास्तीत जास्त लोकांना सांगण्याची आपली इच्छा आहे. तर तिथनं सुरू करूया, तुम्ही कुठल्या बिझनेसमध्ये आहात? छत्रपती संभाजी किंग्स ही जी आमची फ्रँचायझी आहे, आम्ही 3 को ओनर आहोत. त्यामध्ये मी विजय मुंडे, माझी विमॉन्ड रिअल्टी म्हणून माझी ही रिअल इस्टेट फर्म आहे, आणि मी पुण्यामध्ये मी प्रायमरली रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स करतो. कोरेगाव पार्क, प्रभात रोड, मॉडेल कॉलनी, कोथरूड या भागात माझे प्रोजेक्ट चालू आहेत. एक 12 वर्षापासून मी या रिअल इस्टेट उद्योगात आहे. माझे जे को ओनर आहेत राज घनवट, किंवा ते जे मेन ओनर आहे याच्या फ्रँचायझीचे, राज घनवट स्वतः डेव्हलपर आहेत, आणि ॲज वेल ॲज ते इंडस्ट्रीयल शेड्स आणि चाकण भागामध्ये बऱ्यापैकी त्याचे इंडस्ट्रीयल वर्क काम करतात. आणि आमचे जे तिसरे को ओनर आहेत मिस्टर नितीन देशमुख, हे रुद्रा मोटर्स म्हणून टाटाची एक मोठी फ्रँचायझी आहे ऑल ओव्हर इंडिया. इनफॅक्ट रुद्रा मोटर्स ही भारतातली सगळ्यात मोठी टाटाची फ्रँचायझी आहे, आणि टाटा मोटर्सच्या ते स्ट्रॅटेजिक पॅनलवरही आहेत. तर अशी आम्ही तिघांनी मिळून ही फ्रँचायझी आम्ही रन करतो, आणि त्याचे आम्ही भागीदार आहोत. छत्रपती संभाजी किंग्स जेव्हा घेण्यामागे ऑब्व्हियसली सगळ्यांचा तर क्रिकेट हा आवडीचा विषय आहे, आणि क्रिकेटची आवड, आणि त्यातल्यात आम्ही तिघांची जी पार्श्वभूमी आहे ती मराठवाड्याची आहे. मी स्वतः बीडवरून आहे. ओके. नितीन परळीचे आहेत. राज घनवट जरी पुण्याचे असले तरी सर्वांची औरंगाबादशी बरेचसे काही औरंगाबाद, आता ते छत्रपती संभाजीनगर झाले, हळूहळू आम्ही पण रुळतोय त्याच्यात. सो छत्रपती संभाजीनगर, ओव्हरऑल मराठवाडा याच्याशी आमचे बरेचसे काय म्हणतात घनिष्ठ मध्ये आहे, आणि आमच्या क्लोज टू हार्ट आहे. शिक्षण सगळं तिकडे झालेलं आहे, आणि ही जी टीम घेण्यामागे ते खूप मोठं मोटिवेशन होतं की आपण आपल्या भागाच्या याच्यासाठी किंवा तिकडच्या क्रिकेटर्सला संधी देण्यासाठी, जो की महत्वाचा विषय, आणि त्या भागामध्ये क्वालिटी क्रिकेट घेऊन जाण्याचा एक आमचा मोठा त्यामध्ये प्रयत्न आहे, आणि त्यासाठीच आम्ही टीम घेतली होती. राईट. कारण तसं बघायला गेलं तर सर, घरापासून दूर आहात इतके वर्ष, पण परत घरी एकदा आता पुणेच घर झालंय आमचं सर्वांचं. हा, पण ऑब्व्हियसली घेऊन परत एकदा तुम्ही जोडला गेलेला आहे. त्याला म्हणतात त्याला आपण अल्मा मॅटर. एक्झॅक्टली. सो मला म्हणजे या मागचं एक माझं पर्सनल कारण सांगतो, माझे पार्टनर्स वेगळे सांगतील. मी 1999 ला आमच्या तेव्हा औरंगाबादच होतं त्यावेळेस, एक दुलीप ट्रॉफीची इथं फायनल झाली होती. हो, बरोबर. आमच्या N2च्या स्टेडियमला, आणि त्या N2च्या स्टेडियमच्या दुलीप ट्रॉफीचं 5 दिवसाचं तिकीट घेऊन मी रोज जाऊन बसायचो. अरे वा, बरं. 5 दिवसाचं बघितलं. आणि त्यावेळेस कारण असं होतं की आम्ही तिथं असं फार काही क्वालिटी क्रिकेट बघितलेलं नव्हतं. औरंगाबादमध्ये आम्हाला सगळ्यात मोठा प्लेअर माहिती त्यावेळेस म्हणजे इक्बाल झाला, तो तिथं आमच्या कॉलेजच्या समोर. बरोबर. पण त्यावेळेसचे ते जे काही नोन प्लेयर्स असायचे, त्यावेळेस बरीचशी होती, मोठमोठी प्लेयर्स होती, त्यांना तो जवळून बघायचा एक अनुभव वगैरे, फक्त त्या अनुभवासाठी आम्ही त्यासारखे स्टेडियमवर जाऊन बघायचो. मला अजूनही आठवतं, एक आपले एक एक्स क्रिकेटर होते पद्माकर शिवलकर, त्यांची एक एक्झिबिशन मॅच झाली होती. त्या मॅच मध्ये तिथं संभाजीनगरला, त्यावेळेस औरंगाबाद मध्ये जवळपास 40,000 लोक होते. सगळे मोहम्मद अझरुद्दीन हे ते सगळे, आणि ते आम्हाला वेड होतं, आणि हे या क्रिकेटर लोकांना जवळून बघितलेलं नव्हतं. सो ही एक सगळ्यांनाच क्रिकेट आवडतं, आणि मला असं वाटतं की मुंबई पुण्याबाहेर जाऊन जेव्हा असं हे MPL सारखं असं काही क्रिकेट जातं ज्याच्यामध्ये क्वालिटी आहे, काही सिरियसनेस आहे, जेव्हा या छोट्या सेंटरला जातं तर लोकांचं आकर्षण अजून जास्त असतं त्याच्यामध्ये, आणि एक गिव्हिंग समथिंग न्यू टू द मार्केट या असं विचार करून आम्ही सगळी फ्रँचायझीसाठी आम्ही बिल्ड केलं. तिथे झालेल्या मॅचेस आवडतील. रादर मला असं कळलंय की तुम्ही म्हणताय की नाईस CSKच्या मॅचेस संभाजीनगरलाच व्हायला पाहिजेत. एक चांगला खरं दृष्टिकोन आहे तुमचा, नक्कीच मला आवडेल, त्याच्याविषयी आपण जास्त बोलूच यात. पण तुम्ही फ्रँचायझी म्हणून ती घेतलीत, त्यानंतर तिथले जास्तीत जास्त प्लेयर तुम्हाला यावे अशी अपेक्षा
तुम्हाला त्याची देखील आहे. मग त्याच्या दृष्टीने काही कॅम्प्स वगैरे तिथे आपण घेतो आता Throughout the year? आता त्यात काय होतं की मागच्या वर्षी जी MPL लॉन्च झाली त्याच्यामध्ये इमिजिएटली 10 दिवसामध्येच ती सगळ्या गोष्टी फार आयोजनही लवकर झाल्या. झालं. अगदी खरं आहे. आणि MPL मध्ये जे प्लेयर्स घेतले जातात ते बेसिकली तुमच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पूल मधले सगळे प्लेयर्स आहेत. हम्म, हम्म. त्याच्यामध्ये सुद्धा आय थिंक तरी आमच्या टीम मध्ये नाही म्हणजे 40-50% मराठवाड्यातली प्लेयर्स हो, आहेत. आहेत. Main म्हणजे आमचा जो हा आयकॉन प्लेअर आहे हम्म. राजवर्धन, हा. तो तुळजापूरवरून अंगणे, आहे. बरोबर आहे, हा. त्याच्यानंतर श्यामसुभा काझी जो आहे तो हो. नांदेडचा आहे. त्यानंतर म्हणजे औरंगाबाद जेव्हा मी छत्रपती संभाजीनगर जेव्हा म्हणतो तर मी ऑल ओव्हर मराठवाडा बघतो. बरोबर. कारण ते सेंटर आहे, त्याची अगदी, राजधानी अगदी. खरंय, type खरंय. आहे. आणि माग- तसंच अपेक्षित पण आहे सर. पुणे म्हटल्यानंतर PCMC त्याच्या जवळ येतं, अगदी तळेगाव दाभाडेपासून म्हणत होतं. तसंच संभाजीनगर म्हटल्यानंतर तिकडचा विदर्भ. म्हणून आमच्या टीमचं जेव्हा नाव सुद्धा होतं, कारण सुरुवातीला हा स्पेसिफिकली आम्ही म्हणजे MCA ला धन्यवाद देतो त्याच्याबद्दल की बाकीचे त्यांनी कारण शहराचं नाव बऱ्यापैकी सगळ्यांना मॅन्डेटरी केलं होतं. तर आम्ही जाऊन त्यावेळेस त्यांना थोडी रिक्वेस्ट केली की बाबा छत्रपती संभाजीनगर तेवढं लावण्यापेक्षा आम्ही छत्रपती संभाजी किंग्स म्हणलं. Kings. आणि तर CSK खरं short form तर शॉर्ट फॉर्म तसा पण होत होता माझा, पण तरी सुद्धा आम्हाला हे फक्त एका शहरच नाही तर ओव्हरऑल मराठवाड्याच्या लोकांना सुद्धा आपल्या साईडची टीम वाटेल आणि थोडं त्याला काय म्हणतात मास अपील येईल. कारण छत्रपती संभाजी महाराज अख्ख्या महाराष्ट्राचे. अगदी. पण तरी त्यावेळेस त्यांनी ती आमची विनंती मान्य केली आणि मागच्या वर्षी जेव्हा सीझन झाला तर मी ऑल ओव्हर मराठवाडा आम्ही आमच्या पद्धतीने जास्तीत जास्त याची अवेअरनेस क्रिएट करायचा प्रयत्न केला. म्हणजे बारीक बारीक शहरांपर्यंत आम्ही पोहोचायचा प्रयत्न केला 8-10 दिवसामध्ये. यावर्षी मात्र आमचे बऱ्यापैकी आता थोडा वेळ आहे त्यामुळे बऱ्यापैकी प्लॅन्स आहेत. मागच्या वर्षभरामध्ये थोडं कारण क्रिकेट जे आहे स्पेशली हे जे क्रिकेट आहे MCA रिलेटेड हे थोडं स्ट्रक्चरचं क्रिकेट आहे. बरोबर. इट्स नॉट अमेच्युअर क्रिकेट. जेव्हा मी कुठेही गेलो कुठेही कॅम्प टाकला असं नाही. तर अजूनही MCA सोबत आम्ही थोडंसं काय म्हणतो दोघांची व्हिजन जे म्हणू शकतो आपण ते थोडेसे मोर कॉम्प्लिमेंटिंग करून कारण आम्हाला आमच्या टीमचा बेसच संभाजीनगर हवा आहे. ओके. त्याच्याबद्दल आम्ही डे 1 पासून क्लिअर आहोत की बाबा आम्हाला हा टीमचा एक फुल टाइम बेस याच्यात आहे. पण कुठल्याही टीमला एखाद्या होम ग्राउंड किंवा होम सिटीमध्ये जायचं असेल तर आधी तिथं मला तिथलं लोकल ट्रॅक्शन घ्यावं लागेल. त्यासाठी तिथं काहीतरी मॅचेस होणं फार गरजेचं आहे त्याच्यावर. आणि त्यामुळे आम्ही आजही इन्सिस्टंट आहोत आणि MCA ने आम्हाला यावर्षी तर कमिटी केलं की पुढच्या वर्षी आम्ही तिकडे जाऊ. तर आम्ही त्यांना आम्ही म्हणतोय याचा अर्थ फक्त संभाजीनगरलाच करावं असं नाहीये. तर आमचं म्हणणं सगळीकडेच करावं, सगळे होम अवे मॅचेस. हो. पण त्याच्यामध्येच आपण ही महाराष्ट्र क्रिकेट लीग खेळतोय, आपण ही पुणे क्रिकेट लीग खेळत नाही आहोत. आणि त्यामुळे सगळ्या शहरांना त्या लीग बद्दल आपुलकी वाटली पाहिजे. हे माझं फॅसिलिटीचं काय सर? म्हणजे जसं पुण्यामध्ये गहुंजे स्टेडियम आज आहे जे की आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे, चांगले मॅचेस होतात, कुठचे विकेट घेतलं तुम्ही 65 मीटरच्या पुढेच बाउंड्री जाते. तशा फॅसिलिटीज व्हायला थोडासा वेळ लागू शकतो. डेफिनेट लागू शकतो, लागणारी आहे. पण याच्यामध्ये एक भारतामध्ये खरं सांगायला गेलं तर एकच स्टेट बेस्ड लीग आहे ज्याला आपण सक्सेसफुल म्हणू शकतो, ती आहे तमिळनाडू प्रीमियर लीग. तुम्ही जर तमिळनाडू प्रीमियर लीगचे जर व्हेन्यूज बघाल तर एकही मॅच चेपॉकला होत नाही. त्यांनी नवीन व्हेन्यूज डेव्हलप हे त्यांनी जे आहे हे सगळे युनिव्हर्सिटी ग्राउंड्स आहेत. हे बऱ्यापैकी लोकल डिस्ट्रिक्टची ग्राउंड्स आहेत. तिथली जी फॅसिलिटीज ज्या आहेत त्या त्यांनी बऱ्यापैकी तिथली सिटिंग अरेंजमेंट ह्या सगळ्या बऱ्यापैकी मेकशिफ्ट. ओके. त्यांनी मेजरली इन्व्हेस्ट केले फ्लड लाईट्स याच्यावर. आता कसं आहे की याच्यामध्ये माझ्या हिशोबाने MCA ही जी महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे फ्रँचायझी फीज वाईज ही भारतातली सगळ्यात महागडी लीग आहे ऑन अ स्टेट लेवल. ओके. आता जर तामिळनाडू लोक किंवा कर्नाटकवाले हे जर असे मल्टी ग्राउंड क्रिएट करू शकतात तर आय थिंक इन्फ्रास्ट्रक्चर ही एक कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. ओके. ती तिथल्या डिस्ट्रिक्ट असोसिएशननी आणि MCA मिळून करावी लागेल, कारण एकदा केल्यानंतर ते वाया जाणार. बरोबर. ओके. फ्रँचायझी म्हणून आम्ही एकदा जर तिथं ते MCA जर तुम्ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केली तर तिची रनिंग वगैरे कशी करायची, मग ती फ्रँचायझी कॅन टेक केअर ऑफ. कारण आम्हाला माहिती की आम्ही जेव्हा सगळं इथं पळापळी करतोय तर आम्हाला माहिती गेट रिसिट्स येणार.
सो इट्स अ व्हेरी मल्टी फोल्ड ते हातात हात घालून गेल्याशिवाय पण होणार येस, नाही पण या आमचं गोष्टी. असं मत आहे की येस, कसं असतं, वेन देर इज अ विल देर इज अ वे. हम्म. आता जर असे काही डेव्हलपमेंट म्हणजे डिस्ट्रिक्ट असोसिएशन किंवा एमसीने केली, तर फ्रँचायझी म्हणून आम्ही पण काहीतरी डेफिनेटली हे करणारच आहोत हम्म. याच्यामध्ये. कारण ते तिथं गेल्यानंतरच खरं पाहायला गेलं त्या लीगला एक खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो की रिलिव्हन्स हम्म. रिलिव्हन्स जो आहे तो त्या शहरात गेल्यावरच मिळणार आहे. अगदी खरं आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. एमपीएल, महाराष्ट्र प्रीमियर लीग जेव्हा आपण म्हणतो, ती ज्यावेळेस सगळ्या महाराष्ट्रात जाईल त्यावेळेस खऱ्या अर्थाचं महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणून स्वरूप प्राप्त होईल. अगदी खरं आहे सर, पण तुमचे ही गोष्ट खरंच एक नोंद घेण्यासारखी आहे. अजून जसं रत्नागिरी आहे ते जर समोर आले किंवा अजून ज्या फ्रँचायझी आहेत, कोल्हापूर आहेत ते जर समोर आले, तर प्रत्येक ठिकाणी होऊ शकेल. पण मला असं वाटतं की ही एमसीए कडे पण पाऊल उचलत गेलंय, पण थोडंसं वेळ लागणारी गोष्ट आहे. प्रोसेस याला कारणीभूत असणार आहे. त्यामुळे कदाचित मे बी पुढच्या वर्षी आपण एखादी मॅच होम अवे बघू शकतो आणि तुमच्या घरी, तुमच्या तिथे येऊन सीएसके छत्रपती संभाजी किंग्सच्या घरात मॅच खेळेल असं मला यंदा तरी नाही, वाटतं. आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आम्हाला इनफॅक्ट एमसीएने यावेळेस तर विश्वास दिलाय की पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच पुण्याच्या बाहेर लीग करू. तर आम्ही त्यांना इन्सिस्ट केलं की आम्ही आमच्यासाठी संभाजीनगरमध्ये तुम्ही कुठेही करा, पुण्याबाहेर करा. ओके. कारण आम्हाला असं वाटतंय की बाबा जे त्याला आपण टायर 2 सिटीज म्हणू, तर त्याच्यामध्ये जे आहे या क्रिकेटचं खूप जास्त आकर्षण आहे. लाईव्ह पुण्याने आयपीएल सुद्धा बघितलेलं आहे. पुण्यातल्या प्रेक्षकांनी आयपीएल बघितलंय, आंतरराष्ट्रीय वर्ल्ड कप बघितलाय, आंतरराष्ट्रीय क्रिकेट बघितलंय, पुण्याचे एवढे क्लब मॅचेस खेळतात, पुण्यामध्ये कबड्डी प्रो लीग होते, पुण्यामध्ये बॅडमिंटन लीग खूप सगळं होतं. त्याच्यानंतर त्याच्यामुळे मनोरंजनाची आणि ही खूप साधनं आहेत, ती कम्पॅरेटिव्हली त्या शहरामध्ये नाही. आणि एमपीएल हे त्यांच्यासाठी एक खूप मोठं वार्षिक, त्याला काय म्हणतात, एक अट्रॅक्शन होईल. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा म्हणजे आयपीएल मध्ये आपली टीम म्हणून नाही घालून काय झालं, पण महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये सोलापूरवाल्याला वाटतं माझी टीम आहे, शेवटी माझ्या शहराची टीम आहे, माझ्या शहराची टीम, अभिमान वेगळा आहे. अभिमान वेगळा आहे, तो खूप मोठा वेगळा अभिमान आहे. आणि कनेक्ट पण जास्त लवकर, तो मोठा कनेक्ट आहे. इथं खेळतायत त्याच्यामध्ये जे आहे. आणि एकदा आणि ही अवेअरनेस जी आहे, जोपर्यंत आपण समजा एखादा प्रोडक्ट आहे, तो प्रोडक्ट लोकांना जोपर्यंत त्याचा टच अँड फील मिळत नाही, फक्त त्याबद्दल आयक्यू माहितीवर माणूस किती विश्वास करणार. शेवटी डोळ्यांनी बघितलं पाहिजे, नाकानी वास घेतला पाहिजे आणि त्याला स्पर्श झाला पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमच्या प्रोडक्ट बद्दल तुम्ही रिअली आपले पण नाही वाटत. त्यामुळे आमचं खूप हे इन्सिस्टन्स आहे. पण पहिली गोष्ट, ज्यावेळेस ही सगळी कॉन्सेप्ट जी आहे जेव्हा एमसीएने प्रेझेंट केली होती, त्याच्यामध्ये त्यांचंही तेच म्हणणं होतं की आम्ही होम अवे करणार. आणि आम्ही त्या दिवशीपासून त्यांना की तुम्ही हा ओव्हरऑल, पण हा जितक्या लवकर होईल तितक्या वेळ आहे. कारण कसं आहे की प्रत्येक ऍट द एंड ऑफ डे कुठल्याही लीगला म्हणा किंवा उद्योगाला म्हणा, त्याला कमर्शियल अँगल असतो. आणि लवकरात लवकर, जितक्या लवकर तुम्ही ती कमर्शियल काय म्हणते त्याला फिजिबिलिटी, रिलिव्हन्स आणत नाही त्याला, तर पुढे जाऊन ते अजून टफ होतं. कारण आपण एकदा एमपीएल करून बंद त्याच्यामुळेच झाली होती, त्याला फिजिबिलिटी येत नाही. अँड इट्स व्हेरी टफ इन दिस एज वेन एव्हरी अदर डे सम ऑर अदर क्रिकेट मॅच इज हॅपनिंग. त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला आयबॉल घेणं हा एक चॅलेंज आहे. तो चॅलेंज करण्यासाठी जस्ट तुम्ही एक सिनिक स्टेडियमवर केली म्हणून होत नाही. स्टेडियम चांगलं नसलं, पण जर तिथं जर एक 20,000चा क्राऊड बसला असतं, तो जेव्हा जयघोष करतो, मजा येते, बघणाऱ्यांनाही जास्त मजा येते. अगदी खरं. आय गेट युअर पॉइंट की तुम्ही जो म्हणताय कनेक्ट जो पाहिजे लोकांचा, समजा सीएसके छत्रपती संभाजीनगर तिथला राहणारा माणूस ज्यावेळेस त्याच्या शहराची मॅच त्याच्या शहरात बघतो, त्यावेळेस त्याचा जो कनेक्ट तो वेगळाच असणार आहे, तो कायमस्वरूपी राहील. एक्झॅक्टली. नाही, खरंच ही गोष्ट चांगली आहे. आपण नक्कीच याविषयी एमसीएला या गोष्टींच्या बद्दल आणखीन बोलूयात की आणखीन त्यांना आपण टेकिंग अवर सजेशन्स व्हेरी काइंडली अँड दे आर ट्राइंग ऑन देअर बेस्ट. अजून याचा खूप पेस वाढेल अशी आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे यांच्यामध्ये. सर, तुम्ही मगाशी सांगितले तुम्ही तिघ जण ओनर आहात, जबाबदाऱ्या वाटून घेतल्यात की कशा पद्धतीने काम? हा, जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या आहेत. खरं सांगायचं म्हणजे आम्ही सगळे स्वतःला तर क्रिकेट एन्थुजियास्टच म्हणतो. फार काही यातलं कळतं असं मला वाटत नाही. आणि आपण भारतीय म्हणून आपल्याकडे प्रत्येकाकडे ओपिनियन असेल, प्रत्येकाला वाटतं मला सगळं कळतं. मी उद्या इंडियाचा कोचही होऊ शकतो. बरोबर.
तो सूर्यकुमारनी कसं खेळावं हे मी त्याला सांगू मी त्याला शकतो, पण घरात मला बसून उभं राहिलं तर सांगत मला असतो. काही कळणार नाही त्यातलं. हा पण हा आपला स्वभाव आहे. बरोबर. आणि त्यामध्ये आम्ही तिघांनी मिळून जे आहे आम्ही जबाबदाऱ्या काही वाटून घेतलेल्या आहेत. पण हा नितीन देशमुख जे आहेत ते थोडंसं त्यांना आम्ही थोडं ऑपरेशनली बघायला होतो, Okay. प्लेयर्स काय आहेत, काय नाही. आणि आम्ही असं ओव्हरऑलच हे ठेवतो, कारण शेवटी आम्हाला वाटतं की खेळ जो आहे, समजा चित्रपट निर्माता तो ऍक्टिंग डायरेक्शन नाही करू शकतो. बरोबर सो बरोबर. आम्ही त्या निर्मात्याच्या रोल मध्ये टाईपच आहोत. Perfect. सो येस, कारण ऍट द एंड ऑफ द इव्हन स्टेज इज सेट, Hmm. इट इज अप टू डायरेक्टर अँड ऍक्टर्स टू डू देअर जॉब, To perform. टू परफॉर्म. Exactly. वी कॅन ओनली गिव्ह रिव्ह्यू. Yes. आपण म्हणतो स्टेज इज युअर्स. Stage is yours. Just go and perform. परफेक्ट. पण थोडंसं घेऊयात आपण यंदाच्या ऑप्शनकडे. बरेचसे प्लेयर्स तुम्ही रिटेन केले होते, मला माहितीये. मी नंतर नितीन सरांशी पण बोलणार आहे याबद्दल की काय काय प्लेयर्स त्यांनी रिटेन केले. बट यू हॅपी विथ द ऑप्शन? वी आर हॅपी विथ द ऑप्शन्स. आय थिंक पहिल्या सीझनला आमच्याकडे काही 23 प्लेअर होते. आम्ही त्यातले 11 रिलीज केले आणि 12 रिटेन होते. त्याच्यानंतर आता 8, मी नव्हतो अनफॉर्च्युनेटली ऑप्शनला, पण 8 प्लेअर आम्ही जे काही आम्हाला पहिल्या सीझन मध्ये लॅकुनाज वाटल्या, ओके, की कारण पहिल्या सीझन मध्ये थोडे बहुत कुठल्या पोझिशन आम्हाला वाटल्या थोड्या वीक गेल्या, तर त्या हिशोबाने आमचे जे कोच आणि नितीन यांनी ते प्लेयर्स त्या पोझिशन फिल इन द ब्लँक्स ब्लँक्स केल्यात. ग्रेट. असं आम्हाला, आणि यावेळी टीम मोर बॅलन्स्ड आहे मागच्या पेक्षा. थोडा लास्ट सीझन खराब गेला. खराब म्हणण्यापेक्षा कसं होतं की काय होतं की ना, याच्यामध्ये आम्हालाही वेळ कमी भेटला. दुसरी गोष्ट, मागच्या वर्षीचा खरंच सांगायचं सीझन जॅकपॉट टाईप होता कोणाला तरी. नाही, रिझन असं होतं की एमपीएल टीम घेण्यापासून ती डायरेक्ट पहिली मॅचला 12 दिवसाचा पिरियड होता. सो ही जी सगळी प्लेयर लोक आली, तर त्यांना एकमेकातच जुळणे, कुणाचे स्ट्रेंथ काय, कुणाचे विकनेस काय. आता आपण काय की जे काही समोर प्लॅटर मध्ये अवेलेबल होतं की हे आणा ते आणा, सो अशी काही सेट स्ट्रॅटेजी नव्हती. ओके, ते प्रॅक्टिकली पटापट त्याला आपण जिक्सॉ ट्रबल पझल म्हणतो, जोडायचा प्रयत्न झाला, जोडा केला. आपण कसं होतं, एका दुसरं इकडे तिकडे लागलं तर एक जरी पीस तुमचं जिक्सॉ मध्ये लागलं नाही तर ओव्हरऑल काय होतं, तुमची ती पूर्णपणे पझल पूर्ण होत नाही. राईट. सो आता मागच्या वर्षी 5 मॅचेस होत्या, त्यापैकी आय थिंक 1 मॅच आम्ही जिंकलो, 2 मॅच विस्करनी हारलो, ऑलमोस्ट लास्ट बॉल थ्रिलरला हारलो, आणि 2 मॅचला काहीतरी ट्रंकेटेड होती आणि एक इंडिड बॅड खेळले. सो त्याच्या, आणि 5 मॅचेस जेव्हा असतात त्यावेळेस कसं असतं की बऱ्यापैकी लकचा गेम होतो. काय तुम्ही 2 मॅचेस आउट झाला की मोरल तुम्ही टुर्नामेंटच्या बाहेर होऊन जातो. फॉर्च्युनेटली यावर्षी लॉंग टुर्नामेंट आहे, प्रत्येक टीमला 10 मॅचेस आहेत. सो इवन इफ यू लूज फर्स्ट 2-3 मॅचेस, तुम्हाला कमबॅकला खूप मोठा वेळ आहे, चान्स आहे. तुमची स्ट्रॅटेजी समजून घेण्याचा तुम्हाला खूप मोठा वेळ आहे. तर गोईंग बाय जी काही टीम मी आता पेपरवर बघितली आहे, तर मला असं वाटतंय की पूर्ण सीझन वाईज यावर्षी आम्ही खूप चांगला परफॉर्मन्स करू. आणि आम्ही मागच्या वर्षीचा सीझन असं मी म्हणेल की आमच्यासाठी, प्लेयर्ससाठी, एमसीए साठी, सगळ्यांसाठीच एक लर्निंग कर्व होती. आणि आय थिंक या वर्षीपासून टीम त्यांचे रिअल स्ट्रेंथवर खेळतील आणि प्रत्येकाचे कलर्स कुठल्या ना कुठल्या चांगल्या पद्धतीने दिसतील, सगळ्यांच्या समोर येतील. ऑल द व्हेरी बेस्ट सर. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाइम. तुम्ही आज इथे येऊन आम्हाला सांगितलीत माहिती त्याबद्दल. आता मी नितीन सरांकडे जातो आणि त्यांच्याकडे तुमच्या प्लेयर्सच्या बद्दल जास्त माहिती घेतो. थँक्यू व्हेरी मच सर. मी अजूनही आहे सीएसके बरोबर, एमपीएलच्या सीएसके बरोबर. आता आपण जाणून घेणार आहोत प्लेयर्सच्या विषयी. बरोबर आहेत नितीन देशमुख सर, तुमचं खूप 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 स्वागत. थँक्यू व्हेरी मच सर. स्वतः ऑप्शनला होते, त्यांनी स्वतःनी बॅटन वरती केला आणि प्लेयर्स निवडलेत. जाणून घेऊया काय काय कसे निवडलेत. खुश आहात ऑप्शन बद्दल? हो, एकदम खुश आहे सर. कारण की लास्ट इयर खूप कमी वेळ मिळाला होता ऑप्शनला. यावेळेस थ्रू आउट द इयर होतं, पण मोस्ट ऑफ द प्लेयर आम्ही जे चूज केले होते ते बऱ्यापैकी आम्ही रिटेन केले. बरोबर. मला रिटेन्शन विषयी तुमच्याशी बोलायचं आहे. शमशुद्दीन काझी असो, सौरभ नवले असो, विकेट किपर म्हणून तुम्ही त्याला, बरीच लोक, जवळपास 10-11 जण तुम्ही रिटेन केली होती आणि यावर्षी 12 नवीन घेतलीत. आयकॉन प्लेअर तर तुमचा होताच, राजवर्धन हंगरगेकर. तर थोडं त्याच्याविषयी आम्हाला सांगा ना
सर मी तुम्हाला सीएसके बद्दलचाच बॅकग्राऊंड सांगतो, हा. म्हणजे मला प्लेयर्स वरती बोलता येईल चालेल. की संभाजीनगर टीम ही स्पेसिफिक ऑप्शन मध्ये आम्ही संभाजीनगरला चूज केलं का की वी रिप्रेझेंट मराठवाडा. मुंडे साहेब आमचे माझ्या परळी होम टाउनचे आयकॉन आहेत, बरोबर. तर ते पण क्रिकेट लव्हर आहेत आणि हो. ते पण क्रिकेट तुम्ही त्यांच्यावर क्रिकेट खेळलाय. मी त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळलेलं आहे. हा. त्यामुळे आम्ही सगळे क्रिकेट लव्हर होतो आणि मग आम्हाला असं वाटलं की आपण संभाजीनगरच घेतलं पाहिजे. वा, तो किस्सा सांगा ना, त्या दिवशी काय झालं, फोन काय आला? फोन आला सकाळी मला की आज तुला जायचंय आणि ऑप्शन मध्ये बसून टीम घ्यायची आहे. हे ऑप्शनच्या दिवशीच 2 तास अगोदर 2-3 तास अगोदर त्यांनी फोन केला आणि स्पेसिफिक संभाजीनगरच घ्यायची आहे. तीच टीम मला पाहिजे. असं कसं काय संभाजीनगरच घेणार, मला बीड प्रमाणे सगळं होतं ते. नाही म्हणे तुला काय हाय बीडला जायचं ते जा आणि पण तुम्ही स्ट्रॅटेजी करा संभाजीनगरच आणि पाहिजे. संभाजीनगरच पाहिजे कारण की Superb. तर मग आम्ही गेलो, हा, हा. स्ट्रॅटेजी वाईज गेलो आणि मग संभाजीनगर ओपन बीड मध्ये 5.5-6 करोडला स्टार्ट झाली. पण संभाजीनगरच हा, तर मग आम्ही फक्त बॅटन वर करायचं काम करत होतो जोपर्यंत पुढचे लोक थांबत आपल्या नाही. ताब्यात येत नाही हा. तोपर्यंत. तर मग 8:70 ला जाऊन फायनली, वा. आणि एक वेळ तर अशी आली होती की आम्ही आमच्या बीडला ओव्हर बीड केलं की 150चं 170, 850चं 870 परत केलं. बॅटन त्यामुळे बाकीचे फ्रँचायझी ओनर थांबून गेले. की आता कोणी जाऊच नका, 850 पण हे 870 घेणारच आमचीच आहे. bid. हा. तर मग आम्ही ती फायनली Good. घेतली. Wow. त्यानंतर पण आम्हाला चूज मिळालं होतं आयकॉन प्लेअर सिलेक्शन साठी. राईट. तर त्यामध्ये पण आम्ही मराठवाड्याला रिप्रेझेंट करणारा आयकॉन प्लेअर चूज केला, बरोबर. राजवर्धन हंगरगेकर. ओके. तो धाराशिवचा आहे, यंग प्लेअर आहे, यंग बरोबर. बॉलर आहे. बरोबर. तर मग तो आम्ही मराठवाड्याचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आम्ही आमचा अगदी टीमचा- खरंय, त्याचं अगोदर नाव जास्त कोणी ऐकलं नव्हतं, पण जसं Yes. तो सीएसके कडे आला Yes. आणि त्याही सीएसके कडे गेला, दोन्ही CSK ते कडे दोन्हीचं- गेला. सर ते पण काही कनेक्शन आहे, ते पण आम्हाला थोडं सांगा. नाही, तो ऑलरेडी त्यांच्याचकडे नेट बॉलर म्हणून होता. ओके, ओके. आधी पण खेळला होता त्यांच्याकडे अच्छा. तो, पण कोइन्सिडन्स झाला की तो आम्ही त्याला घेतला आणि म्हणजे संभाजीनगर टीम घेतली. आणि सीएसके ह्या टीमला देण्यामागे पण आमचं काही इंटेन्शन असं नव्हतं, पण ते योगायोग झाला की छत्रपती संभाजी नगर आहे. तर मग सगळ्यांनी शहराचे नाव द्यायचे, तर एवढं कसं देणार ना आपण. बरोबर. हा. आणि छत्रपती संभाजींना राजे नाही म्हणणे हा त्यांचा हो, हे आहे ना. खरंय खरंय. मग त्याला राजे कसं म्हणायचं, तर किंग्स म्हणायचं. वा, सुपर. किंग्स इज अ राजे. ते नाव पण जुळून आलं हा. आणि हे पण तर छान. मग आम्ही ते सीएसके केलं. मस्त. तर मग त्यानंतर आम्ही ऑफिशियली सीएसके सोबत टॉक केला की Okay. आम्ही सीएसके नाव घेतोय, असं नाव त्यात घेतोय. तुम्हाला त्यांची objection आहे रीतसर का? परवानगी घेतली गेली. येस. वा. रीतसर परवानगी नाही, पण त्यांनी आम्हाला मोटिवेशन साठी आम्हाला मेन स्पॉन्सरशिप दिली. वा. दे आर मेन स्पॉन्सर फॉर द सीएसके. वा, म्हणजे मेन सीएसके या सीएसके स्पॉन्सर आहेत. सुपर. त्यांचा लोगो पण ऑफिशियली जर्सीवरती होता. बरोबर. आमचं 3 वर्षाचं अग्रीमेंट पण त्यांनी केलंय. वा. नेक्स्ट 3 इयर्स पण ते आहेत. ते आम्हाला सजेशन्स पण देतात, हम्म. मेंटरशिप करतात की तुम्ही कसं खेळलं पाहिजे, काय सजेशन. प्रेक्षकांना मी सांगतोय, खास करून जी नवीन मुलं बघतायत त्यांच्याकरता हा मुद्दाच काढायचं कारण तेच होतं की इथे खेळणारे प्लेयर्स आयपीएल मध्ये देखील खेळतात आणि खेळताना तुम्ही बघितलेत, आणि ते यांच्यासारख्या व्यक्तींमुळेच तिथे जाऊ शकतात. सर, खूप खूप तुमचे आभार की तुम्ही हे दोन्ही जुळवून आणलंय. त्यामुळे संभाजीनगरची मुलं आज त्या सीएसके आणि चेन्नई आमची 2 मुलं तिथं आहेत, एक चेन्नईला राजवर्धन आणि हितेश वाळुंज पण हितेश वाळुंज मेन आहे. नेट बॉलर आहे बरोबर. सीएसके मध्ये, तो पण तिथे खेळतोय. Great. देन ही टीम झाल्यानंतर मग आम्ही मेन ऑप्शनला गेलो. ऑप्शनला घेताना मग आमची फर्स्ट प्रायोरिटी गुड प्लेयर्स पेक्षा मराठवाडा आपले प्लेयर्स, players, हा. आपले प्लेयर्स, देन गुड प्लेयर्स. बरोबर. तर ते आम्ही चूज केले. तर तुम्ही बरोबर. जो प्रश्न विचारला की हे प्लेयर्स तुम्ही का रिटेन केले, हा, हा. तर सौरव नवले फ्रॉम बीड, देन आनंद ठेंगे संभाजीनगर, बरोबर. शमसुद्दीन काजी नांदेड, हितेश हे असे वाळुंज. सगळे, हितेश वाळुंज अगेन बीड. हा. हे सगळे प्लेयर्स लातूरचे होते, जालनाचे होते, परभणीचे होते. हे सगळे प्लेयर्स आम्ही घेतलेले. हे तुमचे होते त्यामुळे आमचे होते. हा. त्यामुळे त्यांना सोडायचा राहणारच प्रश्नच होते तिथे. नव्हता. आणि ते असं नाही की ते तिकडचे आहेत म्हणून खराब आहेत, ते दे आर व्हेरी गुड प्लेयर्स. म्हणजे त्यांना
सोडायचा प्रश्नच येत नाही नव्हता. मला ते कळलं, आपलेच आहेत ते चांगले आहेतच, पण मग अजून थोडे चांगले बघूया. हा, पण स्ट्रॅटेजिकली जिथे जिथे आमचे टीमचे वीक पॉइंट्स होते की ते So आम्हाला filling the gaps तुम्हाला फिलिंग द करायला गॅप्स करणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही एक बजेट केलं की आम्हाला एवढ्या बजेटमध्ये आमचे बरोबर. gaps म्हणून fill यावेळेस होतील. प्रणय सिंग, दिग्विजय जाधव दिग्विजय जाधव, तुमच्याकडे आलेले आहेत. येस. प्रणय सिंगला मला वाटतं तुम्ही 1,30,000 तिथे त्याला ती कॉस्ट. हो, प्रणय सिंगला काही मोहसिन सय्यद लास्ट इयर आमच्याकडे होता, पण तो Okay. अनफिट आहे. त्यामुळे म्हणून प्रणयकडे प्रणयकडे आम्ही गेलो. फास्ट बॉलर आम्हाला एक आणखी एक ऍडिशनल ऑप्शन होता. ऑलरेडी फास्ट बॉलर आहेत, पण एक सीझन मोठा आहे त्यामुळे ऍडिशनल जास्त मॅचेस आहेत. त्यामुळे दिग्विजयकडे यामुळे गेलो की आमचे टॉप ऑर्डर बॅट्समन आमच्याकडे जास्त आहेत, बरोबर. अग्रेसिव्ह. मिडल ऑर्डर पण खेळणारा आणि सांभाळणारा तो प्लेअर आम्हाला पाहिजे होता, म्हणून आम्ही दिग्विजयकडे गेलो. देन हार्ड हिटर पण आम्हाला पाहिजे, नुसतंच मिडल ऑर्डर सांभाळायला नाही, म्हणून बरोबर. आम्ही योगेश चौधरीकडे गेलो. हो. आम्ही ऑलराऊंडर रेगेकडे गेलो. शुभम कोठारी लेग स्पिनर कडे गेलो. जर स्पिन पण आम्हाला स्ट्रॉंग करायचं होतं आमचं, फास्ट बॉलिंग फक्त नाही. तर शमसुद्दीन काझी ऑफ स्पिनर ऑलरेडी त्या नावाकडे मला थोडंसं यायचं. शमसुद्दीन काझीकडे त्याच्याकडे एक वेगळा अँगल म्हणजे तुम्ही बघताना एक वेगळं तुमचं फोकस आहे त्याच्याकडे. येस. तर तो कसं, हाऊ इज ही डुईंग फॉर यू? हा, ही इज डुईंग व्हेरी गुड. नाही तो ऑलराऊंडर, ऍज अ ऑलराऊंडर लास्ट सीझन पण त्यांनी खूप चांगला केला. आणि तुम्ही बघितलं तर बीड वाईज आमच्याकडे हायएस्ट, राजवर्धन नंतरचा हायएस्ट पेड शमसुद्दीनच. राईट. रिटेन्शन मध्ये येतो. 2,80,000. ही इज अ व्हेरी गुड प्लेअर. फिल्डिंग, बॅटिंग आणि बॉलिंग इकॉनॉमिक्स लास्ट इयरचे त्याचे बघितले तुम्ही तर ते 7 to 6 वर कुठल्याही ओव्हरमध्ये त्यांनी रन्स दिले नाहीये. ते एका मॅच मध्ये बॅटिंग करून त्यांनी क्लोज मॅच केला होता. तर तो ही इज अ व्हेरी गुड प्लेअर फर्स्ट. गाईज तुमच्यासाठी म्हणून खास सांगतो मी, हे त्यांनी आकडे कुठेही लिहिले नाहीत. मी समोर इथे बसलोय, मी याचा साक्षीदार आहे. सगळं डोक्यात आहे त्यांच्या, कारण ते स्वतः हे जगलेत. खरंच एमपीएल तुम्ही मागच्या वर्षी जगला, अगदी खरंय. येऊया थोडा तर सौरभ नवलेकडे. त्याच्यावरती तुम्ही विश्वास दाखवताय विकेट किपर बॅटर म्हणून. येस, सौरभ नवले पण बीडचाच आहे, त्याला आम्हाला प्रमोट करायचाच होता. आणि तो ही इज अ व्हेरी गुड बॅटर. फर्स्ट 2 मॅचेस मध्ये त्यांनी आमच्यासाठी खूप चांगली ओपनिंग केली आहे. आत्ताचे जे काही सीझन झालेत आफ्टर एमपीएल, त्या सीझन मध्ये थ्रू आउट द वर्ष तो इच अँड एव्हरी लीग मध्ये तो टॉप करतोय. आता एक पुण्यामध्ये एक मॅचेस झाले, तिथं त्यांनी कॅप्टनशिप केली आणि रनरअप झाला. बरोबर. ती अष्टपैली म्हणून आमची जी एक टीम आहे ती, तर ते त्याचा तो कॅप्टन होता आणि त्यांनी ते लिडरशिप पण दाखवली आणि स्वतःचा परफॉर्मन्स पर्यंत, रनरअप पर्यंत ते पोहोचले. मे बी फायनलला नाही जिंकू शकले, पण त्यांनी ते खूप चांगलं केलं. त्यांनी प्रूफ केलं की ही कॅन डू बेटर. पण तुम्ही यांना पुश करता ऑल द वे, लाईक 360 डेज तुम्ही क्रिकेट खेळत राहा, मॅचेस खेळत राहा. मग त्यांना कुठे सपोर्ट पाहिजे असतो तो पण आम्ही सपोर्ट देतो, गायडन्स देतो की इथं जा तू, हे खेळ, इन्व्हिटेशन मध्ये तो चांगला खेळला. कुठे आणखीन काय फिटनेस कडे विशेष लक्ष दिलं जातं तुमच्याकडे? हो, फिटनेस पण एवढं नाही दिलं मागच्या वर्ष, पण गायडन्स नक्कीच होता त्यांना. आणि जिथे जिथे गरज होती तिथे तिथे पुण्यामध्ये ट्रेनर कडनं आम्ही त्यांचे फिटनेस वगैरे त्यांना पाहिजे असेल तर ते करून दिले. बरोबर. एक कम्युनिटी एंगेजमेंट आपण म्हणतो, म्हणजे क्रिकेट कम्युनिटी जेवढी आहे, पुण्यातली आहे म्हणा किंवा छत्रपती संभाजी नगर मधली आपण जर स्पेसिफिक म्हटलं तर, सीएसके तिथे काही खास करत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये? छत्रपती संभाजीनगर इंटायर मराठवाड्यामध्येच आम्ही आता पेनिट्रेट करतोय की छोट्या छोट्या फ्रँचायझीस आम्ही कशा ओपन करणार सीएसकेच्या, आणि तिकडनं मग प्लेअर आणखी स्काउटिंग करणं, त्यांना रेडी करणं. मेन आमचे कोचेस त्यांना कसे ट्रेन करतील ऍडिशनल एफर्ट्स घेऊन, मेन प्लेअर सोबत आणखीन छोट्या प्लेयर्सला या टीम मध्ये प्रॅक्टिस मॅचेस मध्ये खेळवणं, मग त्यांचा कॉन्फिडन्स कसा बिल्ड करणं, हे सगळं आम्ही करत आहोत आणि ऑन ट्रॅक आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की मुंडे साहेब मेंटॉरच आहेत म्हणजे या टीमचे, आयकॉन म्हणू शकता तुम्ही, ब्रँड आयकॉन. तर त्यांनी पण त्यांचे एफर्ट्स लावले आफ्टर दिस एमपीएल की नाही आपल्या शहरामध्ये पण एक इंटरनॅशनल लेवलचं क्रिकेट ग्राउंड असलं पाहिजे. तर त्यांनी ते मागच्या 8 महिने सगळे एफर्ट्स लावून परळीसाठी एक क्रिकेट ग्राउंड सँक्शन करून आणलंय. परळीमध्ये पण मोठं, परळीमध्ये पण इंटरनॅशनल लेवलचं तुम्हाला डे नाईट खेळ असेल फॅसिलिटीचं ग्राउंड होईल. होपफुली आमच्या सीएसकेचं तिकडे एमपीएलचे मॅचेस होतील. कदाचित सीएसके होम ग्राउंड आपल्याला परळीला आहे ते पण. वा, सुपर. साधारण कधीपर्यंत हे? वर्षभरात होऊन जाईल ते. नेक्स्ट मॅच कदाचित नेक्स्ट इयरचा सीझन आम्ही ट्राय करू की तिकडे खेळायला. सुपर. नाही, चांगली गोष्ट आहे. अशा त्यांच्याकडे जाऊन खेळणं. बरेच वर्ष एमसीए सुद्धा याविषयी खूप बोलते की होम अवे हा फॉर्मॅट आपल्याला पुढे चालू ठेवायचा आहे.
त्याच्या दृष्टीने कदाचित हे एक पाऊल म्हणून ठरू शकेल. हो, होम अवे हा आमचा प्रायोरिटी आहेच आहे, कारण की डिस्ट्रिक्ट लेवलच्या प्लेयर्स आणि डिस्ट्रिक्ट लेवलचे त्यांचे रिलेटिव्ह फ्रेंड्स प्रत्येक जण पुण्याला येऊन त्यांचे मॅचेस बघू शकत नाही. आणि तिथे जाऊन खेळलं तर हा, आणि जास्त. MPL चे प्लेयर्स पण डिस्ट्रिक्ट लेवलच्या क्राऊडनी बघितलेले नाहीयेत, तर त्यांना बघायला मिळेल. तो एक IPL चा स्मॉल फील त्यांना खेळायला मिळेल. बरोबर. आणि MPL मधल्या प्लेयर्सचा क्राऊड मध्ये खेळायचा जो कॉन्फिडन्स आहे, ती 15,000, line 20,000, match, हा, तर ते एम्प्टी ग्राउंड पेक्षा 20,000 मध्ये खेळायचा आणखी नर्वसनेस तो बरोबर जाईल. ना, नक्कीच. म्हणजे मोठ्या ऑपॉर्च्युनिटीला ते घाबरणार नाही. मोठ्या स्टेज साठी तुम्ही तयार करता. म्हणजे थोडक्यामध्ये. येस. मी ते तुमचं फ्युचर प्लॅनिंग म्हणून विचारणार होतो, पण तुम्ही आत्ताच याचं उत्तर मला दिलं की लोक भर नाही फरक पडतो. मी स्वतः क्रिकेट खेळलोय, तुम्ही खेळलात. आपण एकतर नेटमध्ये खेळतो, त्यावेळेस थडाथड देतो, लांब मारतो. ज्यावेळेस 10 लोक मागे बघतायत त्यावेळेस कॉन्शियस होतो. मग कुठेतरी फालतू एज लागते, LBW किंवा होतो, मग एक्स्ट्रा मारायला जातो, काहीतरी होतं. परफेक्ट. ते आम्ही त्या दृष्टीनेच तिकडे होम अवेसाठी रेडीनेस करतोय. वा, सुपर. एफर्ट चांगले आहेत, एफर्ट्स भरपूर आहेत, आणि एक मोठी फ्रँचायझी म्हणून यंदाच्या वर्षी आपण नक्कीच बघणार आहोत. मागचा सीझन थोडासा खराब केला, पण ते नाराज नाहीत, तुम्ही होऊ नका. जे सपोर्टर आहेत CSKचे ते तसेच या. पुण्यात मॅचेस बघायला यंदाच्या वर्षी देखील तुम्हाला यायचंय, त्यामुळे तुम्हाला तिथे सुट्टी नाहीये, ग्राउंडवरती यायचंय आणि दंगा करायचा आहे. सर, थँक्यू व्हेरी मच सर, तुमचा टाइम दिल्याबद्दल आणि डिटेल सांगितल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. आज मित्रांनो इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या शो मध्ये पुढच्या MPLच्या टीमला.